नरक चतुर्दशी. बघा, नरक चतुर्दशी यावर्षी 20 ऑक्टोबर सोमवार या दिवशी आले आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाला अतिशय महत्व आहे. नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, त्यामुळे या तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. बघा, श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुरापासून 16,000 स्त्रियांना मुक्त केले, त्यामुळे या दिवशी नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. आपल्याकडून देखील अशाच काही ना काही चुका होत असतात. शेवटी आपण देखील मानव आहोत. आपल्याकडनं केलेल्या चुकांच्या क्षमेसाठी किंवा क्षमा प्रार्थनेसाठी आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या ह्या अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय रात्री झोपताना करायचा आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठावे. त्यानंतर आपण बघा, कळत न कळत काही चुका करतो, एखाद्याचा अपमान करतो, एखाद्याला आपल्याकडनं अपशब्द बोलले जातात, त्याचा पश्चाताप देखील आपल्याला होत असतो. आपल्या मनाला कुठेतरी वाईट वाटत असतं आणि या सर्व गोष्टी, या केलेल्या चुकांच्या क्षमा प्रार्थनेसाठी आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या ह्या काही सेवा, अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत, या सेवा आपल्याला करायच्या आहेत. बघा, सर्वात महत्वाची सेवा म्हणजे या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण 1 वेळा, 11 वेळा, 21 वेळा तुमच्या इच्छेनुसार करू शकतात. आता ह्या सेवा जर का आपल्याला करणं शक्य झालं नाही, त्यांनी कमीत कमी युट्यूबला लावून त्या श्रवण तरी कराव्यात. त्यानंतर आपल्याला गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा, गीतेची 18 नावं पठण करायची आहे. लक्ष्मी नृसिंह स्तोत्र याचं पठण आपल्याला करायचं आहे. बघा, अत्यंत प्रभावी असं हे स्तोत्र आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून लक्ष्मी नृसिंह या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर का सेवा करणं शक्य झालं नाही, कमीत कमी आपण या दिवशी या सेवेचं श्रवण तरी करायचं आहे. आपण केलेल्या कळत न कळत पापातून मुक्त होण्यासाठी ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे आणि ह्या सर्व सेवा आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या करायच्या आहे. आणि त्या देखील आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी ह्या सेवा करायच्या आहे. सेवा झाल्यावर आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे की मला या गोष्टीतून, या पापांपासून मुक्तता मिळू दे. यानंतर दुसरा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे. हा उपाय देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय जी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल, मग ती बाई असो, लेडीज असो, कोणी असो, किंवा एखादी व्यक्ती सारखी काही नसताना सारखी आजारी पडत असेल, त्या व्यक्तीसाठी, किंवा एखादी महिला खूप चिडचिड करत असेल, पुरुष खूप चिडचिड करत असेल, काही करून छोट्याशा गोष्टीवरून देखील चिडचिड करत असेल, मग अशा व्यक्तींसाठी तुम्ही हा उपाय नरक चतुर्दशीला आवर्जून करायचा आहे. उपाय रात्री झोपताना करायचा आहे. मग हा उपाय तुम्ही जर का एका खोलीत 10 जण झोपत असतील तर तुम्ही सर्वांसाठी करू शकतात, किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी देखील हा उपाय करू शकतात. तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे किंवा ग्लास घेतला तरी चालेल. ग्लासभर पाणी तुम्हाला किंवा तांब्याभर पाणी तुम्हाला तुमच्या उशाशी भरून ठेवायचं आहे. आता जर का तुम्ही पलंगावर, बेडवर झोपत असाल तर मग हे पाणी तुम्ही वर ठेवू नका. एका बाजूला टेबल ठेवा, त्यावर तुम्हाला हे तांब्या किंवा पाणी ठेवायचं आहे. जर का तुम्ही जमिनीवर झोपत असाल तर तुम्ही जमिनीवर तुमच्या उशापाशी तांब्या किंवा ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. आता हे पाणी सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या उशीखाली तुळशीचं पान देखील ठेवायचं आहे. मग जेवढे व्यक्ती असतील त्या सर्वांच्या, मुलं असू द्या किंवा मोठे असू द्या, छोटे असू द्या, सर्वांच्या उशाखाली तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. आता या दिवशी अमावस्या आहे. या दिवशी तुळशीचं पान आपल्याला तोडायचं नाही. मग तुम्ही ते विकत आणू शकतात. फुलं आणताना थोडीशी तुळस विकत आणली तरी चालेल, किंवा तुमच्याकडे अगोदर तुळस घरात तुम्ही काढून ठेवलेली असेल तर त्यातील सुकलेली पानं असतील, शिळे पानं असतील तरी चालतील, ते पानं तुम्ही वापरले तरी चालेल. तुम्हाला तुळस उशाखाली ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळ करण्याच्या अगोदर हे पाणी ज्याने त्याने आपलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात टाकायचं आहे आणि तुळशीची पानं देखील आपल्याला कोणत्याही झाडाच्या बुडाची टाकून द्यायची आहे. बघा, ज्याचं त्याचं पाणी स्वतः उचलून टाकायचं आहे. आता लहान मुलं असतील तर मग लहान मुलांच्या आईने हे पाणी उचलून टाकायचं आहे. पाण्यामध्ये
बघा, पाण्यामध्ये आकर्षून घेण्याची शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि आपल्यात असलेली वाईट बाधा, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा हे पाणी सर्व आकर्षून घेत असतं, शोषून घेत असतं आणि आपल्यात असलेली निगेटिव्हिटी यामुळे निघून जाते. तुळशीच्या पानात देखील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते. आपल्यात असलेली निगेटिव्हिटी, वाईट बाधा, चिडचिडपणा जे काही असेल ते सर्व तुळस आणि हे पाणी आकर्षून घेत असतं, काढून घेत असतं. त्यामुळेच आपण हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. या दिवशी अमावस्या देखील असणार आहे. आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे.